Hello friends, welcome to AV number 9 brainstorming activity. We have completed last novel number 4, The Sign of 4. Brainstorming activity. Let us start with character number 1. A1. Read the extract again and complete the web by highlighting the qualities of the following characters. Read the extract again and complete the web by highlighting the qualities of the following characters. तर आपल्याला ही जी पात्र आहेत ह्या पात्रांच्या क्वालिटीज ज्या आहेत त्या आपल्याला सांगायच्या आहेत. डॉक्टर वॅटसन जे आहेत त्यांच्या कोणत्या क्वालिटीज आलेल्या आहेत तर त्या आपल्याला सांगायच्या आहे. डॉक्टर वॅटसन ऑब्झर्वंट आहेत. ऑब्झर्वंट मीन्स निरीक्षण करणारे आहेत. आता गुप्तहेर म्हटल्यानंतर त्या ठिकाणी निरीक्षण करणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि म्हणून त्यांचा हा पहिला जो गुण आहे डॉक्टर वॅटसन ऑब्झर्वंट. कंपॅशनेट आहेत म्हणजे त्यांना एक अनुकंपा जी आहे, दया जी आहे ती त्यांना समोरच्या क्लायंटची येते, असे ते कंपॅशनेट आहे, इतरांवर दया अनुकंपा करणारे आहेत. त्यानंतर ओबिडियंट आहेत. अतिशय ओबिडियंट आहे, अतिशय नम्रपणे त्या ठिकाणी ते आज्ञाधारक आहेत. लॉयल आहेत, थोडक्यात अतिशय आपल्या मित्राच्या हेतूंशी ते प्रामाणिक आहेत. लॉयल आहेत, प्रामाणिक आहेत. हॉनेस्ट आहेत, प्रामाणिक आहेत. ॲडमायरिंग आहे, सिन्सिअर आहेत. असं ते डॉक्टर वॅटसन यांची ती काही गुणवैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. शेरलॉक होम्स. विच आर द क्वालिटीज ऑफ शेरलॉक होम्स, वन ऑफ द मेन डिटेक्टिव्ह ऑफ दिस नॉवेल. तर शेरलॉक होम्सचे असे कोणते गुण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर ही इज ॲन इंटेलिजंट पर्सन. प्रथमतः सगळ्यात बुद्धिमत्ता त्यांची खूप आहे, इंटेलिजंट आहे. ऑब्झर्वंट आहेत, पुन्हा त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने निरीक्षण शक्ती त्यांची आहे. ऑब्झर्वंट आहेत. काम अँड कूल, शांत आहेत, अगदी काम अँड कूल आहेत. रेटिसेंट आहेत. रेटिसेंट RETICENT रेटिसेंटचा अर्थ तो मितभाषी आहेत, जास्त बोलत नाही. काम करण्याशी त्या ठिकाणी त्यांचं जास्तीत जास्त लक्ष असतं असे ते आहेत. तर अशा पद्धतीने शेरलॉक होम्स जे आहेत इंटेलिजंट आहेत, ऑब्झर्वंट आहेत, काल्म अँड कूल आहेत, रेटिसेंट आहेत. डॉक्टर वॅटसन आहेत, ऑब्झर्वंट आहेत, कंपॅशनेट आहेत, ओबिडियंट आहेत, लॉयल आहेत, हॉनेस्ट आहे, ॲडमायरिंग आहेत, सिन्सिअर आहेत असं. नंतर आहे मॅरी मॉर्सनचं जे वर्णन आलेलं आहे. तर मॅरी मॉर्सन ही कशी आहे तर ती शी इज बोल्ड, अतिशय धीट आहे. शी इज पोलाईट, नम्र आहे. शी इज काम, शांत आहे. अँड शी इज फ्रेंडली, अतिशय मैत्रीपूर्ण अशी ती वागते आहे. तर बोल्ड, पोलाईट, काम अँड फ्रेंडली. तर असे प्रत्येकाचे गुण जे आहेत ते ह्या ठिकाणी आलेले आहेत. मेरी मॉर्सन, त्यानंतर डॉक्टर वॅटसन आणि शेरलॉक होम्स हे 3 महत्त्वाची पात्र जी आहेत त्यांची गुणवैशिष्ट्य जी आहेत ते आपण ह्या ठिकाणी बघितलेली आहेत. नाऊ टर्न टू नेक्स्ट पार्ट. सेकंड पार्ट. डिस्क्राईब द कॅरेक्टर ऑफ मेरी मॉर्सन फ्रॉम डॉक्टर वॅटसन्स पॉईंट ऑफ व्ह्यू. तर मेरी मॉर्सन जे आहे तिची जे पात्र आहे मेरी मॉर्सनचं डॉक्टर वॅटसनच्या दृष्टिकोनातून ते पात्र कसं आहे तर त्या पात्राचं वर्णन जे आहे ते आपल्याला करायचं आहे. तर अकॉर्डिंग टू डॉक्टर वॅटसन, ही फाउंड मेरी व्हेरी अट्रॅक्टिव्ह. त्यांना मेरी जी आहे ती अतिशय आकर्षक वाटते. ही कुड नॉट टेक हिज माइंड ऑफ मिसेस मेरी. त्यांचं जे लक्ष आहे ते पूर्णतः तिच्यावर त्या ठिकाणी गेलेलं आहे. एक प्रकारे तिने त्यांना आकर्षित केलेलं आहे. ही वॉज मेस्मराइज बाय हर स्माईल. त्यांना तिचं स्माईल जे आहे ते अतिशय छान वाटतं. मेस्मराइज, अतिशय अविस्मरणीय वाटतं. द डीप रिच टोन्स ऑफ हर व्हॉइस. तिचा जो आवाज आहे त्याच्यामध्ये एक घनगंभीरता आहे. डीप टोन आहे, डीप रिच टोन्स ऑफ हर व्हॉइस. द स्ट्रेंज मिस्ट्री विच ओव्हरहंग हर लाईफ. तिच्या एकंदरीत जीवनावर त्या ठिकाणी गूढतेचं सावट आहे. द स्ट्रेंज मिस्ट्री विच ओव्हरहंग हर लाईफ. ही ऑल्सो कॅल्क्युलेटेड हर एज अँड थॉट हर टू बी व्हेरी नर्चर्ड, मॅच्युअर्ड बाय हर फॉर हर एज. ते तिचं एज पण त्या ठिकाणी काढतात आणि तिच्या त्या वयानुसार त्या ठिकाणी ते म्हणतात की ती अतिशय मॅच्युअर्ड आहे. अकॉर्डिंग टू हर एज शी वॉज सो मॅच्युअर्ड. अतिशय मॅच्युअर्ड आहे, ती अगदी चांगल्या पद्धतीने तिला समज आहे. द टेनॅसिटी विथ विच शी फेस द प्रॉब्लेम वॉज इंडीड कमेंडेबल अकॉर्डिंग टू वॅटसन. जी
जी लवचिकता आहे, जे टेनॅसिटी आहे तिच्यामध्ये, विथ विच शी फेस द प्रॉब्लेम, की ज्या अनेक समस्या तिला येत आहेत त्याला अतिशय खंबीरपणे त्या ठिकाणी ती सामोरं जाते आहे आणि ते अतिशय प्रशंसनीय आहे, अतिशय कमेंडेबल आहे त्यांच्या मते. वॅटसन इव्हन वेंट अहेड थिंकिंग मेरी ॲज इज फ्युचर वाईफ, आणि अगदी पुढचा विचार पण ते करतायत की तिला ते आपली पत्नी म्हणून पण त्या ठिकाणी तिला ते बघता आहेत. ही स्टार्टेड कम्पेअरिंग हिज क्रेडेन्शियल्स विथ हर्स इन द प्रोसेस, रिअलायझिंग द फॅक्ट दॅट शी वॉज फार अहेड अँड ही वॉज नो मॅच टू हर. ही स्टार्टेड कम्पेअरिंग हिज क्रेडेन्शियल, ते स्वतःची पात्रता पण त्या ठिकाणी चाचपून बघतायत की आपण खरंच पात्र आहोत का तिला त्या ठिकाणी पत्नी बनवण्यासाठी. विथ हर इन द प्रोसेस ऑफ रिअलायझिंग द फॅक्ट दॅट शी वॉज फार अहेड अँड ही वॉज नो मॅच टू हर. तर एकंदरीत तुलना ज्यावेळा ते करतात त्यावेळा त्यांची परिस्थिती आणि तिची परिस्थिती याच्यामध्ये खूप तफावत आहे आणि खरोखर ती आपल्या लायकीची नाही आहे किंवा ती आपल्याला मॅच होणार नाही असंही त्यांना मनाशी वाटत आहेत. पण नंतर मात्र दोघांचंही त्या ठिकाणी लग्न होतं आहे असं शेवट त्या ठिकाणी केलेलं आहे डॉक्टर वॅटसन आणि मेरी मॉर्सन यांचा. सेकंड, शेरलॉक होम्स इज द लिडिंग कॅरेक्टर इन द एक्स्ट्रॅक्ट एक्सप्लेन. ह्या संपूर्ण कादंबरीमध्ये शेरलॉक होम्सचे पात्र जे आहे ते अतिशय लिडिंग कॅरेक्टर आहे. लिडिंगचा अर्थ होतो अग्रक्रम ज्याला आहे, अतिशय महत्त्वाचं पात्र आहे. ह्या संपूर्ण दोनही चॅप्टरमध्ये त्या ठिकाणी शेरलॉक होम्सचं महत्त्व हे अतिशय अधोरेखित करणारं आहे. तर आपल्याला काय वाटतं की खरोखर त्या ठिकाणी त्यांचं पात्र महत्त्वाचं आहे का? तर अतिशय महत्त्वाचं आहे की संपूर्ण ऑल द स्टोरी इज रिव्हॉल्व अराउंड शेरलॉक होम्स. ही संपूर्ण कथा जी आहे मुळातच ते डिटेक्टिव्ह आहेत आणि डॉक्टर वॅटसन जो आहे ना तो त्यांचा मित्र आहे, म्हणजे त्यांचा एक सोबत करणारा आहे, कुठल्याही कामात मदत करणारा एखादा मदतनीस असतो त्या पद्धतीने त्या ठिकाणी डॉक्टर वॅटसन आहे. पण सगळं जे प्रकरण हाताळण्याचं काम जे आहे ते शेरलॉक होम्स जे आहे त्यांनी केलेलं आहे. तर शेरलॉक होम्स इज डेफिनेटली द लिडिंग कॅरेक्टर इन द एक्स्ट्रॅक्ट. खरोखर त्या ठिकाणी ते लिडिंग कॅरेक्टर आहे त्या संपूर्ण त्या कादंबरीमधलं. मेरी नोईंग होम्स अँड इज रेप्यूट हॅड कम टू हिम विथ हर केस. तर मेरी त्यांना आधीच ओळखत असते आणि त्यांच्या त्या सांगुलपणामुळे त्या ठिकाणी मेरी त्यांच्याकडे आपली केस घेऊन त्या ठिकाणी येते. मेरीज फादर हॅड डिसॅपियर्ड अँड नेव्हर रिटर्न. मेरीचे वडील जे आहेत ते 10 वर्षांपूर्वीच त्या ठिकाणी दिसेनासे झालेले आहेत, बेपत्ता झालेले आहेत आणि ते अजून परत आलेले नाहीत. शी केम अक्रॉस अन ॲडव्हर्टाइजमेंट आस्किंग फॉर हर ॲड्रेस विच शी गेव अँड इव्हन सिन्स देन ऑन द सेम डे इच इयर शी रिसिव्ड अ रेव अँड एक्सपेन्सिव्ह पर्ल. तर एक ॲडव्हर्टाइजमेंट तिला पेपरमध्ये तिच्या पत्त्याविषयी विचारणा करणारी असते. तिचा पत्ता त्या ठिकाणी देते आणि दरवर्षी त्या ठिकाणी तिला अतिशय एक महागडा मोती जो आहे तो त्या अनोळखी व्यक्तीकडून त्या ठिकाणी तिला येत असतो. असं जवळजवळ 6 वेळेला तिला होतं, 6 मोती तिला त्या ठिकाणी त्या अनोळखी व्यक्तीकडनं मिळतात. When Mary received a letter asking her to come over to a place to unravel a secret associated with her life. पण ज्या वेळा 6वं पत्र येतं, 7वं पत्र येतं त्या ठिकाणी त्यावेळेला त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं असतं की तुम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष मला भेटावं आणि नेमकं जीवनातलं जे खरं सत्य आहे ते तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला बोलवतो आहे. तर तुम्ही कोणत्याही पोलिसाला न आणता त्या ठिकाणी तुमचे 2 मित्र त्यांना घेऊन तुम्ही मला भेटायला या, अशा पद्धतीने एक पत्र शेवटचं तिला येतं. वेन मेरी रिसिव्ड अ लेटर आस्किंग हर टू कम ओव्हर टू अ प्लेस टू अनरायवल अ सेक्रेट असोसिएटेड विथ हर लाईफ, डीड मेरी अप्रोच होम्स ॲज शी वॉज सर्टन ही वुड सॉल्व द प्रॉब्लेम. हे पत्र आल्यानंतर ती थोडीशी गोंधळात पडते की आता आपण काय करायचं, आणि म्हणून त्या ठिकाणी ते पत्र घेऊन त्या ठिकाणी ती आपल्या शेरलॉक होम्स यांच्याकडे येते, त्यांना संपूर्ण माहिती सांगते आणि तुम्ही माझ्यासोबत चला, आपण त्या ठिकाणी त्या लायसम थिएटरला आपण जाऊया आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी काय होतं आहे ते बघूया, असं त्या ठिकाणी ती त्यांना दोघांना विनंती करते आहे. होम्स स्क्रुटनायझेस पेपर्स दॅट मेरी प्रोड्यूस अँड ही डेसिफर्ड दॅट द पेपर वॉज मेड इन इंडिया. तर हे सगळे पेपर त्या ठिकाणी मिस्टर होम्स बघतात आणि त्यानुसार ते म्हणतात की हे सगळं भारतातले पेपर्स आहेत, भारतामध्ये त्याची निर्मिती झालेली आहे. द पेपर वॉज पिन टू अ बोर्ड. द डायग्रॅम अपॉन इट appeared to be a plane of a part of a large building with numerous halls and corridor. त्या ठिकाणी ते म्हणतात की हा पेपर जो आहे तो बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी त्या बोर्डावर त्या ठिकाणी लावलेला होता आणि ह्या पेपरमध्ये आपल्याला दिसतोय की एक प्लॅन जो आहे तो तयार केला गेलेला आहे. एक मोठी बिल्डिंग दिसते आहे, त्या बिल्डिंगमधले जे हॉल्स आहेत त्या ठिकाणी दिसत आहेत, त्या ठिकाणी मार्गिका आहेत त्या आपल्याला दिसत आहेत. ही ऑल्सो ड्रॉज अटेन्शन टुवर्ड्स द रेड मार्क अँड 3.37 फ्रॉम लेफ्ट दॅट वॉज रिटन अबाउट इट. तर काही जे लाल रंगाची निशाणी आहे ते पण ते बघता आहेत आणि तिथून
काही गोष्टी लेफ्टला सोडलेल्या आहेत. दॅट वॉज रिटन अबाउट इट इन अ फेडेड पेन्सिल, आणि अतिशय अस्पष्टच पेन्सिलने ते लिहिलेलं आहे असं तिला ते समजून सांगतायत. इन द लेफ्ट हँड साईड इज अ क्युरियस हायरोग्लिफिक लाईक 4 क्रॉसेस इन अ लाईन. तर डाव्या बाजूला त्या ठिकाणी हायरोग्लिफिक लाईक 4 क्रॉसेस इन द लाईन. तर समजण्यास कठीण असे काही 4 क्रॉस त्या ठिकाणी केलेले आहेत, क्रॉस लाईन्स दिसत आहेत, विथ आर्म्स टचिंग, की ज्या जवळजवळ त्या ठिकाणी आहेत. द फायनल फाइंडिंग ऑफ होम्स रिव्हिल्स द नेम्स ऑफ द साइन ऑफ 4. तर त्या ठिकाणी त्या चिठ्ठीवर अजून 4 नावांचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ते 4 नावं जे आहे त्याला म्हटलेलं आहे द साइन ऑफ 4. म्हणजे आपली कादंबरी जी आहे ती कादंबरी ही ह्या 4 नावांनीच त्या ठिकाणी बनलेली आहे. ते 4 नावं त्या ठिकाणी आहेत. तर जोनॅथन स्मॉल, मोहम्मद सिंग, अब्दुल्ला खान अँड दोस्त अकबर हे 4 नावं आहेत. आणि ह्या 4 लोकांनीच त्या ठिकाणी हा खजिना जो आहे, आग्र्याचा खजिना जो आहे तो लुटला होता त्या एका माणसाकडनं. आणि त्याच्यावरूनच त्या ठिकाणी जोनॅथन स्मॉलला त्या ठिकाणी अटक झालेली आहे. अटक झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याला तो आयलँडमध्ये त्याला अंदमान आयलँडमध्ये त्या ठिकाणी त्याला अटक झालेली आहे. अंदमान आयलँडमधल्या त्या तुरुंगातून सुटण्यासाठी त्या ठिकाणी तो आपल्या जॉन शॉल्टो आणि मेरीचे वडील जे आहेत कॅप्टन मॉर्सन यांना पण त्या ठिकाणी सांगतो की तुम्ही ह्या खजिन्यामध्ये त्या ठिकाणी वाटेकरी व्हा, पण तुम्ही मला ह्या कैदीतून सोडवा. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी जॉन शॉल्टो जो आहे, जो रखवालदार होता, त्या जॉन शॉल्टो आणि कॅप्टन मॉर्सन जे होते हे दोघंही त्या तुरुंग अधिकारी होते. आणि संगनमताने त्या ठिकाणी आपला हा जॉन शॉल्टो जो आहे तो खजिना त्या ठिकाणी गुपचूपपणे त्या ठिकाणी तो शोधून काढतो आणि निघून जातो आपल्या लंडनला. आणि एकटेच तो तो खजिना बळकावायला बघतो. त्याच्यावरनं त्या ठिकाणी कॅप्टन मॉर्सन आणि जॉन शॉल्टोमध्ये वाद होतो. त्याच्यातच त्या ठिकाणी आपले कॅप्टन मॉर्सन जे आहे म्हणजे मेरीचे वडील जे आहे हार्ट अटॅकने त्या ठिकाणी मरतात. त्यांच्या पश्चात त्या ठिकाणी तो खजिना जो आहे तो आता जॉन शॉल्टोकडे आहे. जॉन शॉल्टो मात्र त्या ठिकाणी एक बातमी आता ऐकतो आहे. ती बातमी आहे की आपला जोनॅथन स्मॉल हा त्या ठिकाणी तुरुंगातून सुटलेला आहे आणि तो आपल्या शोधात त्या ठिकाणी आता निघालेले आहे बदला घेण्यासाठी. तर ते ऐकल्यानंतर त्यांची तब्येत जी आहे ती खराब व्हायला लागते. हळूहळू त्या ठिकाणी ते मृत्यूपंथाला आता लागलेले आहेत. आणि अचानक त्या ठिकाणी हा आपला जोनॅथन स्मॉल आपल्या एक सोबती आहे टोंगा नावाचा, त्याला घेऊन त्या ठिकाणी तो आता आलेला आहे आपल्या जॉन शोल्टो यांच्या घरी. जॉन शोल्टो जेव्हा बघतात खिडकीतून त्या ठिकाणी आपल्या ह्या जोनॅथन स्मॉलचा चेहरा, त्यावेळेला ते प्रचंड धास्तावतात आणि त्या ठिकाणी त्यांना ते मरतात. आणि शेवटी ती जी संपत्ती आहे ती संपत्ती त्या ठिकाणी त्यांची 2 मुलं आहेत. एक आहे थेडेस शोल्टो आणि दुसरा आहे बार्थलोम्यू. तर ह्या 2 भावांच्या दरम्यान ती संपत्तीचं आता त्या ठिकाणी वाटप व्हायचं आहे. परंतु जाताना मरताना त्या ठिकाणी त्यांचे वडील जॉन शोल्टो यांनी सांगितलेलं असतं की त्या ठिकाणी एक तिसरा हिस्सा पण त्या ठिकाणी करावा की जो आपला कॅप्टन मॉर्सनच्या मुलीचा म्हणजे मेरीसाठी तो पण त्या ठिकाणी काही द्यावा. आणि म्हणून एक त्या ठिकाणी कृतज्ञता म्हणून त्या ठिकाणी 6 शिक्के किंवा 6 मोती जे आहेत ते आपला थेओडस शोल्टो जो आहे तो अतिशय प्रामाणिकपणे आपल्या मेरीला देत असतो. पण त्याला असं वाटतं की ह्या आपल्या तिघांमध्ये त्या ठिकाणी हा वाटा जो आहे तो वाटा विभागला जावा. म्हणजे बार्थोलोम्यू शोल्टो, थेडेस शोल्टो आणि मेरी मॉर्सनमध्ये. पण जेव्हा हा खजिना त्या ठिकाणी बार्थोलोम्यूच्या ताब्यात असतो त्याच वेळेला नेमकं त्या ठिकाणी जोनॅथन स्मॉल आणि टोंगा त्या ठिकाणी येतात. आणि टोंगा जो आहे तो अतिशय धारदार अशा त्या धनुष्यबाणाने त्या ठिकाणी बार्थोलोम्यूचा खून करतो, त्याचा मर्डर करतो. आणि तो खजिना घेऊन आता जोनॅथन स्मॉल आणि टोंगा गायब होतात. एक एक त्या ठिकाणी शीप जी आहे त्या शीपमध्ये ते जात असतात आणि त्या ठिकाणी कुत्र्याच्या साहाय्याने त्यांचा पाठलाग जो आहे तो शर्लॉक होम्स आणि डॉक्टर बेटसन करतात. काही पोलीस पण त्यांच्यासोबत असतात. आणि शेवटी त्या ठिकाणी टोंगा जो आहे जोनॅथन स्मॉलचा मदतनीस त्या ठिकाणी मरतो. आणि आपला जोनॅथन स्मॉल जो आहे त्याला अटक केली जाते. पण जेव्हा अटक होते त्यावेळेला तो सांगतो की संपत्ती जी आहे आग्र्याचा खजिना जो आहे तो आग्र्याचा खजिना त्या ठिकाणी मी पाण्यात फेकलेला आहे आणि तो खजिना प्रत्येक वेळेला त्याने प्रत्येकाला त्रास दिलेला आहे, त्यामुळे तो माझा आणि तो कोणाचाच नाही असं मी ठरवलेलं होतं आणि म्हणून मी तो पाण्यात फेकून दिला. आणि शेवटी त्या ठिकाणी संपूर्ण खजिना हा असाच त्या ठिकाणी निघून जातो. अशा पद्धतीने ती कथा जी आहे ती घेतलेली होती. तर
या पद्धतीने हा प्रश्न आपण पूर्ण केलेला आहे. आपण पुढच्या IB कडे आपण वळूया.